आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यावर सहसा कोणी उघडपणे बोलत नाही. पण तो प्रत्येक स्त्रीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पीसीओडी किंवा पीसीओएस म्हणजे फक्त वजन वाढवणं, पिंपल्स येणं किंवा पिरियड्स उशिरा येणं इतकंच आहे, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. जर वर्षानुवर्षे तुमचे पिरियड्स अनियमित असतील, तर तुम्ही नकळतपणे एंडोमेट्रियल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या कर्करोगाला आमंत्रण देत आहात. हे ऐकायला भीतीदायक वाटत असलं तरी हे मेडिकल रिसर्चनुसार अगदी सत्य आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं नेमकं कारण काय आहे आणि होमिओपॅथी ट्रीटमेंटनी यावर कशी मात करता येते हे सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा सपोर्ट आम्हाला अशा माहितीशीर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहित करतो. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विक्रांत शिंदे स्वागत करतो डॉक्टर शिंदे होमिओपॅथीमध्ये. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की आपल्या शरीरात नेमकं काय घडतं. स्त्रियांच्या शरीरात दोन मुख्य हॉर्मोन्स असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजनचं काम असतं गर्भाशयाचा आतील थर म्हणजेच एंडोमेट्रियम तयार करणं. जशी बागेत जमीन तयार केली जाते तसा हा थर गर्भधारणेसाठी तयार होतो. जेव्हा गर्भधारणा होत नाही तेव्हा प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन या थराला बाहेर काढण्याचं काम करतं, ज्याला आपण मासिक पाळी किंवा पिरियड्स म्हणतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण पीसीओडी मध्ये काय होतं तर ओव्ह्युलेशन म्हणजे अंड तयार होण्याची प्रक्रियाच थांबते. परिणामी शरीरात प्रोजेस्टेरॉन तयार होत नाही, पण इस्ट्रोजन मात्र सतत वाढत राहतं. आता विचार करा, जर इस्ट्रोजन सतत वाढत असेल आणि पिरियड्स येत नसतील तर तो गर्भाशयाचा आतील थर बाहेर पडणारच नाही. तो थर तिथेच साचून राहतो आणि दिवसेंदिवस जाड होत जातो. मेडिकल टर्म मध्ये याला एंडोमेट्रियल हायपरप्लेजिया म्हणतात. हा जाड झालेला थर एका टप्प्यावर अशा ठिकाणी पोहोचतो जिथे पेशींची वाढ अनियंत्रित होते. सोप्या भाषेत सांगायचं तर जुनी त्वचा बाहेर पडली नाही की तिथे जसं इन्फेक्शन होऊ शकतं तसंच गर्भाशयाच्या बाबतीत घडतं. हा जाड थर पुढे जाऊन कॅन्सरच्या पेशींमध्ये रूपांतरित होण्याचा धोका असतो. म्हणूनच पिरियड्स न येणं हे केवळ वेळेची सोय नाही, तर तो एक गंभीर आजार आहे. आता तुम्हाला केव्हा सावध होण्याची आवश्यकता आहे? जर तुम्हाला पुढीलपैकी काही सिम्पटम्स जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा आणि डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घ्या. जर तुम्हाला सलग 3 ते 4 महिने पिरियड्सच आलेले नाहीयेत, पिरियड्स आल्यावर ते 15 ते 20 दिवस चालत असतील किंवा खूप जास्त रक्तस्राव होत असेल, 2 पिरियड्स दरम्यान अचानक रक्तस्राव होत असेल, तर तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुमचं वजन खूप जास्त असेल तेव्हाही सावध होण्याची गरज आहे, कारण शरीरातील चरबी अधिक इस्ट्रोजन तयार करतात, जो कॅन्सरचा धोका दुप्पट करतात. अनेकदा पेशंट्स फक्त पिरियड्स येण्याच्या गोळ्या घेतात. या गोळ्यांनी फक्त रक्तस्राव होतो पण आजार बरा होत नाही. होमिओपॅथी ट्रीटमेंटमध्ये रूट कॉजवर काम केलं जातं. होमिओपॅथी औषधं तुमच्या पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतात, जेणेकरून ओव्ह्युलेशन नैसर्गिकरित्या सुरू होण्यास मदत होते. पीसीओडीचं मुख्य कारण असलेल्या इन्सुलिन रेझिस्टन्सवर पर्सनली डाएट आणि लाईफस्टाईल चेंजेस सुद्धा सजेस्ट केले जातात. आता या समस्येवर होमिओपॅथीमधील काही प्रमुख मेडिसिन्स तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या आजारावर होमिओपॅथी मेडिसिन समजून घ्याल. पहिली मेडिसिन आहे तुझा. शरीरातील कोणत्याही अतिरिक्त वाढीला रोखण्यासाठी हे अँटीसायकोटिक मेडिसिन उत्तम आहे. तर पल्सेटिला ही मेडिसिन पिरियड्स नियमित करण्यासाठी आणि हॉर्मोन बॅलन्स करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट मेडिसिन मानली जाते. तर सेपिया ही मेडिसिन गर्भाशयाच्या आरोग्यासाठी आणि पीसीओडीच्या कॉम्प्लिकेशन्ससाठी हे खूप उपयुक्त मेडिसिन आहे. ही औषधं पेशंटच्या कॉन्स्टिट्यूशननुसार अर्थात पेशंटच्या मानसिक आणि प्रकृतीनुसार दिली जातात. औषधांसोबतच तुमच्या हातात काही गोष्टी आहेत ज्यामुळे या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होते. जसे की वजन कंट्रोलमध्ये ठेवणं. फक्त 5 ते 10% वजन कमी केल्याने पीसीओडीचे 70% प्रॉब्लेम्स सुटू शकतात. आहारात बदल करणं, साखर, मैदा आणि पॅकेट फूड पूर्णपणे बंद करा. हे पदार्थ शरीरात सूज वाढवतात. वेळीच तपासणी करणं. जर तुम्हाला पीसीओडी असेल तर वर्षातून एकदा तरी पेल्विक अल्ट्रासाऊंड करून एंडोमेट्रियलची थिकनेस तपासून घ्या. जर ही जाडी प्रमाणाबाहेर असेल तर वेळीच उपचार सुरू करा. मित्रांनो, पीसीओडीला केवळ लाईफस्टाईल प्रॉब्लेम समजून सोडून देऊ नका. ही तुमच्या शरीराची एक मोठी धोक्याची घंटा असू शकते. वेळीच योग्य उपचार आणि होमिओपॅथीचा आधार घेतला तर तुम्ही शस्त्रक्रिया आणि कॅन्सर यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. तुम्हाला या विषयावर काही शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वस्थ रहा, आनंदी रहा. धन्यवाद.